या मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. सो आता तयारी वगैरे केली आहे. आता मीच काय, भरपूर जण असे कोकणातले जे चाकरमणी आहेत ते येऊन आज ज्यांना पण जॉबवरती येते सुट्ट्या टाकून येतात. कारण का ह्या टायमाला पालखी आले आणि पालखीला देव आपल्या घरी येतो, तर सगळेजण सुट्टी टाकून येतात चाकरमणी. सो आता पालखी आले आमच्याकडे. शिमग्यानंतर एक गुढीपाडव्याच्या आधी, म्हणजे उद्या गुढीपाडवा आहे, तर आज येते एक. आणि आमच्या घरी येते ती शिमग्याच्या 2-3 दिवसानंतर ते. तेव्हा मी मुंबईला होतो, सो ते नाही जमलं. पण आता मी आलोय तर विचार केला मम्मीचा बड्डे पण करूया, पालखी पण घेऊया आणि गुढीपाडवा पण घेऊया, म्हणून तशा सुट्ट्या टाकूनच आलोय बरोबर. सो आता सर्वजण पालखीला गेलेत, एका ठिकाणी गेले पालखी. सो तिकडे जाऊया. जास्त शूट जमेल नाही जमेल माहिती नाही, पण जेवढं जमेल तेवढं मी करेन. सो लेट्स गो, दाखवतो तुम्हाला कोकणातला चाकरमान्यांचा मानपान. चला. आणि काही सेट आहेत, आम्ही निघालो पालखीच्या तिकडे जाऊया. अरे भरपूर जण आलेत रे, चाकरमानी झाडून आलेत. चला दाखवतो तुम्हाला. पाडवा आहे ना. बघा आमच्या 24 तासांची फॅशन बघा, खाली बघा. ओ ये फ्लाईट 23. नाही मी चालवत नाही गाडी, जागेवरती जाय ही पण तुला फोन केला. जागेवर आहे, वाटली गाडी जागेवरती आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. मी काय इथं बोलतो, दिसते जागेवरती बघतो. 5 रुपये. पालखी तिकडे आहे आणि हा इकडे उभा आहे. नारळ घ्यायचा आहे, घे ना मग. झाले मेकअप तयारी? नाही नाही तिथं कापतायत. निवा चोरवणे कुठे आहेत भाऊजी? तिकडे आहेत ना. फ्रॅक्चर झालाय कधीच, आठवडा झाला. शाबाश 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 शाबाश. अशीच कामं करत राहा, शाबाश शाबाश. जरा कामं करायची अशीच, घाई 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 लवकर पटापट. काय तोरण घ्यायचं की नारळ घ्यायचं? नारळ द्या ना, एक नारळ. 5 घरातून 300 रुपये दिलेले, 100 रुपये नारळाचे दिले, ते 200. आणि माझे 100 कुठे आहेत दादू? माझे 100 कुठे आहेत? संपलं. असं कसं संपलं? तुला दिलेले पैसे पाहिजेत भाई. सुई घ्यायची, बांधणार आता इथं, म्हणजे वरून निघाला नाही. आणि तेच जर वरून निघालं तर काय 2च हवेत ना, तोरण आहे. गर्दी चालू, गर्दी गर्दी. हा पाया पडायला लाईन लावले, लाईन. बापडे काय हा तुला डॉक्युमेंटरी फोटो दिले? हा बोल. फोटो तू आलास फोटो काढायला बोललो तर? वा, म्हणजे मी इकडे आल्यावर तुम्हाला फोटो काढायला येतो का? काय पकवतो दादा तू. म्हणजे मी इकडे आल्यावर फोटो काढायला? अरे खरंच बोलतोय. हा तेव्हा फक्त मी नंतर आता जाईन ना तेव्हा ये. इथे हे चाललंय आणि इकडे बघा काय चाललंय. कसं वाटतंय? तिने त्याला थांबले, भाऊजी इकडे जाते. काय झालं? रुको जरा सबर करो. याला झोप आले तर बघ. बाकी काय वाटा मला. बघा त्याला खाली बाबड्या कुठं आहे? इकडे दे राजू, इकडे दे, इकडे दे. बघा नाचतोय.
दाखव आंबा कुठं भेटली बाई कैरी याची झाडावर ह्याची मग कुठून कैऱ्या तरी आलं काय मग कुठून आणल्यास फवारणी केलेली आहे त्याला बाकी बारीक करतोस ना याला मीठ कैरीचा बेत मसाला पण आणा जा भाई तुझा आपला रस्त्याचं गेट मी पाहिजे तुला तिथनं उघडून देतो जाऊ शकतोस तू ती बॉटल तिथं झाकण तशीच ठेवलेस हा 24 तास अशी कामं करता वगैरे ठेवायला पाण्यासाठी हो का खैरे आले मस्त मोठे मोठे खैरे आलेत येतात हळूहळू एकाच झाडाला आलेत असे जास्त झाडांना आलेत येतात हळूहळू काय रे पण कर गाडी अरे बस बस एवढी गाडी चालू हा नाही नाही बस झाली सगळे घाबरले तुला बस दादा बस बरोबर गाडी चालवली बस दादा बस ऑलरेडी गाडी गरम केली करण वगैरे आला मी आणायला गेलो आणि विसरलो की ते शूट करायचं त्याला आणायला वगैरे गेलेलो काय जास्त ब्लॉगमध्ये ना आज सकाळी पालखी वगैरे आलेली सर्वांच्या घरी म्हणजे पालखी जे मानाची असते ती पालखी आलेली ते दर्शन वगैरे झालं काही गडबडीतच असतात भरपूर जण असतात माहेर वसन वगैरे ते सर्व काही असतं सो हा ब्लॉग हाच होता सो हा ब्लॉग मी एंड करतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सो शेअर करा सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे सेफ स्टे राईट बाय बाय